मनोज जरांगे पाटील हे थोडक्यात बचावलेत। बीड शहरातील एका हॉस्पिटलमध्ये जरांगे गेले असता हॉस्पिटलमधील लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट खाली आदळली। त्यामुळे लिफ्टचा दरवाजा तोडून जरांगेंना आणि त्यांच्या सहकार्यांना बाहेर काढण्यात आले। यामध्ये कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती आहे, तर ही गंभीर घटना असून याची चौकशी करण्याची मागणी मराठा सेवकांनी केली आहे। तर चौकशी करा पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका असं ओबीसी नेत्यांनी म्हटलंय। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा बीड येथील शिवाजीराव हॉस्पिटल या ठिकाणी लिफ्ट मध्ये अपघात झाला। त्या अपघातात दादा सुखरूप आहेत, परंतु ही लिफ्ट जी पडली पहिल्या मजल्यावरनं ही लिफ्ट कोणासाठी होती, त्या लिफ्टचा मेंटेनन्स होता का, हा अपघात कसा झाला, हा अपघात आहे का जाणून बुजून अपघात घडून आणला, हे आम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे। माननीय गृहमंत्री साहेब, आपण त्वरित बीडच्या एसपींना आदेश दिले पाहिजेत आणि आजच्या आजच हा अपघात कसा झाला, ही लिफ्ट नक्की सुव्यवस्थित होती का नव्हती, त्याचा मेंटेनन्स झाला होता का नव्हता, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला आजच्या आजच पाहिजेत। तर सर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे एका पेशंटला भेटायला गेले अशी मला त्या बातमीच्या माध्यमातून कळालं। हा घातपात असू शकत नाही, कारण की घातपात करायचा असेल तर त्याला काय माहित होतं की मनोज जरांगे तिथे यायला आणि इतक्या कमी वेळात कोणी असं त्या लिफ्टला सेटिंग करणं किंवा कुठेतरी असं रिकामं काम कोणी करणार नाही। परंतु काही मराठा समन्वयकांनी जरी मागणी केली असेल, ठीक आहे चौकशी होते, काही प्रॉब्लेम नाही, परंतु चौकशी करून कुठेतरी महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न किंवा हे आम्ही महाराष्ट्र बंद करू, कुठेतरी वेगवेगळ्या वल्गना करून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न, बाकी काही नाही।